आज ट्रेन पण टायमावरती आणि मम्मीला बसायला पण भेटला हा ना मम्मी. मला दे ना तुझी गाडी, हे मला दे ना चालवायला तुझी गाडी. आई तुला मी किती मिस केलं माहिती आहे की. आमचा 31 बघा मोमबत्ती पे. नमस्कार मित्रांनो, मी स्वार्थी ब्लॉग स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. सगळे गेले आपापल्या कामाला आणि मी थोडा लेट उठलो कारण मी रात्री लेट झोपलो होतो म्हणून. आत्ताच उठलोय बघा, ब्लँकेट पण नाही काढलंय माझं, इथंच झोपतो मी. आणि भाई या लोकांनी हातरून घडी करून फक्त नाही का असं घडी करून ठेवलं, आतमध्ये ठेवलं नाही या ह्याच्यामध्ये. यार काय यार बोलले ठेव तू ना, मला लेट झालं हे ते. अरे असं थोडी असतं, आता हे मलाच ठेवायला लागेल भाई. त्याच्या पहिला पाणी तापलं का नाही बघूया. पाणी ठेवलेलं तापत, अरे बापरे पाणी तापून गेलं. गॅस जराशी पण वेस्ट झाली ना, मम्मी मला मारेल खूप भाई. फटाफट आंघोळ करून घेऊ. मस्त आंघोळ करून रेडी झालोय. देवपूजा पण झाली आहे भाई, कारण आज एकादशी आहे, 31 डिसेंबर आहे. आज पार्टी बिर्टी नाही करायची भाई, नॉनव्हेज बिनव्हेज नाही खायचं बिलकुल पण, कारण आज एकादशी आहे भाई. करणारे करतीलच, ते काय पाळणार नाहीत ना काय. पण मी तरी नाही भाई, नॉनव्हेज पण नाही खाणार आज, उद्या पण नाही खाणार कारण उद्या गुरुवार आहे. आज नॉनव्हेज नाही खाणार आणि आपण तर पीत वगैरे नाहीच. तर ते सगळं राहिलं बाजूला. भेंडीची भाजी खाऊ आणि चपाती मस्त, आणि नंतर शूटला निघू फटाफट भाई. खूपच लेट होईल म्हणून पहिलाच निघू आपण, कारण माहिती आहे ना ट्रेनला गर्दी वगैरे पण असते भाई. भाई बेसिंगमध्ये भांड्या बघा, पाणीच नाही आलंय कालपासून भाई बेसिंगमध्ये. मम्मी बिचारी जेवण वगैरे करून भांड्या असंच ठेवून गेली बिचारी. काय करणार, पाणीच नाही तर घासणार कसे. पोचलोय भाई व्हिडिओ बनवायला PC वरती. धमाच फक्त आलाय. अभिषेक भाई अजून आलाच नाही, 1चा टायमिंग होता, अजून नाही आला भाई, अजून नाही आलाय. काय बोलायचं भाई, इनडिसिप्लिन पोरगा. एवढं बोललो त्याला त्या दिवशी पण, तरी पण भाई त्या दिवशी पण माझ्यासोबत तसंच केलं. हा ना, त्या दिवशी पण याच्यासोबत तसंच केला, आला नाही. आणि आज पण आला नाही भाई. एवढं काल पण त्याला बडबडलो तरी पण नाही आला आज. काय बोलायचं आता, दोघात काहीतरी शूट करू भाई. काय कॉन्सेप्टच सुचत नाही आता. एक टेक मध्ये काय करू, काय समजत. पुढं मागं टेक घेऊन व्हिडिओ बनवून त्याला मतलब नाही राहणार ना. कारण आम्ही जे कॉन्सेप्ट विचार केले होते 2 मध्ये 3 मध्ये, हे अँड टायमाला असे करतात तर अँड टायमाला. अरे माझे 31 चे चांगले व्हिडिओ होते यार. आज 31 आहे, आज पोस्ट केला तर व्हायरल तरी होतील. खरं भाई काय फालतू. आता बघू दोघांमध्ये शूट करू काहीतरी. व्हिडिओ बनवून झालंय माझं, आता आलोय पाणीपुरी खायला भाई. मम्मी पण सुटली आहे, घरीच जात होतो, मम्मी बोलली पाणीपुरी खाऊ म्हणून चेंबूर स्टेशनला पाणीपुरी खातोय. खूप दिवसांनी भाई चेंबूरला पाणीपुरी खातोय मी, चेंबूर स्टेशनवरती. काका मीडियम, थँक्यू. आज ट्रेन पण टायमावरती आणि मम्मीला बसायला पण भेटला हा ना मम्मी. काल मम्मीला बसायलाच भेटलं नव्हतं. आम्ही मानसरोवरला उतरलोय. आता चाललोय आम्ही माझ्या मोठ्या आत्याच्या घरी, कारण आईला ना तिथेच ठेवली होती ना. कारण कसं आहे माहिती आहे का, आमच्या घरात दिवसभर कोण नसतं, म्हणून माझ्या भावाने त्या दिवशी आईला मोठ्या आत्याकडे सोडली होती. तर आता मम्मीला उद्या सुट्टी आहे, तर मम्मी बोलली की जाताना आपण आईला घेऊन जाऊ सोबत, आहे ना मम्मा. पनवेलला माझ्या मम्मीचं बघा भाई, कुठं जिथं भाजी स्वस्त भेटते ना तिथं जाते. हे बघा मम्मी भाजी घेतली आहे जाताना स्टेशनला मानसरोवरवरून. काय बोलायचं भाई, आणि गाजर पण घेतलेत. आज तर स्पेशल डिश आईची. काय अरे हा आज एकादशी आहे ना, तर आज गाजरचा हलवा वगैरे पण नाही का, नैवेद्य वगैरे आहे ना मम्मा. उद्या सकाळी डायरेक्ट नैवेद्य. अच्छा बरोबर. हे शेळ्या बघा, थांब आलो चल. हे घोडा बघ तिकडा मम्मा. घोडा बघ. काय बोलते, पावटा काय पावटा महाग भेटला इथे. 100 रुपये किलो म्हणजे झालं कसं रे. 100 रुपये 1.5 किलो. 1.5 किलो 100 रुपये. तर तूच बघ ना किती होतात ते. पोचलो भाई फायनली घरी, आणि आपल्याकडं आई पण आली.
आई तू आली. तुझ्या बिना घर एकदम मोकळं मोकळं वाटत होतं माहिती आहे की. मग मम्मीला मी बोललो पण होतो, है ना मम्मा. मला दे ना तुझी गाडी. हे मला दे ना चालवायला तुझी गाडी. दे ना, दे ना मला, दे ना काढावी चालवायला तुझी. दे ना, मी बसू मागं मागं बसू डबल सीट. इथं बसू. मग तू गाडी कशी चालवणार. हा तू छोटा आहे. आई तुला मी किती मिस केलं माहिती आहे की. ते बघ हे बघ इथं काहीतरी आलं होतं ना, ते तू फोडलंस बघ. ते किती हे झालं, स्प्रेड झालं तिकडे. हे बघ, हे पण इथे पण बघ. फोडले नाही. अनुनिके लावलंय कसलं तरी काहीतरी लावलंय ते बघलं इथे. मग ते फुटलं सुमा, त्याने क्रीम लावलेली ते फुटलं. मग ते हा बरोबर. मग ते बघ आता खराब दिसतं. पण ठीक आहे, त्याला कवन आली आहे, चमडी आली आहे नवीन. आणि इथं बी कुणी ओरबडलेलंच होतं कुठं. तूच नख लावला असशील घरात नाही आल्यावर. तुझे नख कापाय पाहिजे तर. नाही तर मग हे बघ किती. हे हात हा हे बघ, ही वाढले तर हे काय मी कधी काय काय. आज नको कापूया, आज एकादशी आहे. हा उद्या पण नको, उद्या गुरुवार आहे. काय फुटेवर. नंतर आपण कापू नख तुझी. हा मला आठवण करून दे. सिद्धांतला भेटायला आलोय, म्हणजे तोच मला भेटायला आलोय पनवेलला. तो बोलला की भाई मी सुटलोय कामावरून, तर खूप दिवस झाला नाही भेटला, तर भेट मला भाई. हे बघा सिद्धांत, त्याला भूक लागली भाई, त्याने रगडा घेतला खायला मस्त. काय करणार रे, भूक लागलेली यार. ऑफिसमधून सुटलो डायरेक्ट इकडं आलो. काय नाही भाई. आता घरी आलोय मी. हे बघा चेंज पण केले कपडे वगैरे. सिद्ध्या पण आलाय. मम्मी विचारते की सिद्धांतचा 31st काय प्लॅन आहे. काय प्लॅन आहे. जेवायचं, खायचं आणि झोपायचं एवढंच. आई तुझा 31st काय प्लॅन आहे. मला समजत नाही. 31st बघ मम्मीने गाजर आणले, गाजरचा हलवा. हा उद्या 1 तारखेला डायरेक्ट. मम्मी तुझा 31st काय प्लॅन आहे. माझं बाबा काय ना, आम्ही शाकाहारी माणसं. 31st काय नाही, एकादशी आहे, काहीतरी गोड बनवायचं आणि जेवण बनवायचं झालं. आजचा मेनू काय आहे. आजचं काय नाही, मुगाची डाळ, वरण्याची भाजी, अजून नाचण्याची भाकरी आणि भात. वा काय नाही. मुगाची डाळ ते अर्धा लिटर दूध आण आणि 30 रुपयाचा मावा आण. मावा आणि काय बोलले मी, एक नारळ. 35 रुपयाचा मावा असणार नाही. भाई मावा आहे का एवढा कडक मावा. इसको काटने के लिए भाई इसको काटने के लिए हारी मिलेगी. इतना कड़क कैसा. अभी सिर से फोड़ो इसको. किधर मिलेगा फिर. किधर मिलेगा. ये नोट चलेगी ना. अगर वो नारियल वाले ने ये नोट नहीं लिया तो फिर वापस आऊँगा मैं. पकड़ा नहीं. ठीक है चलेगा. मैं इधर ही आऊँगा फिर. ठीक है 45 मावा दिल्या. 35चा 45. अरे 45चा आहे त्याच्याकडं, डेअरीवाल्याकडं मावा. आणि मग अर्धा लिटर दूध दिलं त्यांनी. मी परवा दिवशी आणला ना. नाही ना, तो बोलला अभी मम्मी भी लेके गई थी उस दिन 35 का, पर अभी 45 का है बोलला. त्याच्याकडे घेतलं नाही आता, कॅम्पात सगळं आणायला लयच. आणि त्यांनी कडक दिला पूर्ण मावा बघ ना. कडक असतं, फ्रीजमध्ये ठेव. फ्रीजमध्ये नको ठेव. आता जेवायला बसलोय. हे बघा, हे मम्मी कुठली भाजी. वरण्याची. हां वरण्याची भाजी. अजून डाळ कसली आहे. मुगाची डाळ आणि नाचण्याची भाकरी. आई पण आहे आणि आज तर सिद्धांत पण आहे जेवायला. मस्त मस्त. अरे मस्त यार, आपला परम मित्र भाई अख्ख्या आपल्या कुटुंबासोबत बसतोय जेवायला. अजून काय पाहिजे. मस्त मस्त. कसं झालंय भाई जेवण. मस्त.
कुछ कम तो नहीं? अरे बस क्या. काय नाही भाई, गरीबाचं जेवण आहे भाई, गरीबाच्या घरात जेवण आहे. कुछ कम करे तो माफी. भाई काय फालतूगिरी आहे. जेवता जेवता अचानक लाईट गेली, सगळे अंधारात जेवतायत. कधीच्या काळाने मित्र आलेला जेवायला, डायरेक्ट लाईट गेली. आई पण घाबरली, अचानक लाईट गेली. मेणबत्ती के आसरे पे खाना पड़ रहा है. काय रे बाबा, फालतूगिरी यार. याला ती पण विसरली. ती पण विजली. अरे लाईट कधी येणार काय माहिती. लाईटीने आणि दिमाग खराब केला. आता बघ उन्हाळ्यात पण असंच करेल लाईट. सकाळी तर जाते रात्री पण जाते. झालंय आता. भाई कॅन्डल लाईट डिनर. आमचं 31st. आणि मिरची चावली. काय लागलं? लोक करत असतील हॉटेलमध्ये कॅन्डल नाईट डिनर हे ते. आमचा 31st बघा. मोमबत्ती पे डिनर. तुम करो कॅन्डल लाईट डिनर, मी आलो सोडून. चल आई तुझी नख दाखव. अरे बापरे किती वाढली. म्हणून बघ हे तुझं कपाळावरचं ते तू कोचून काढलंस ना. नाही कोचलं नाही, आणून काढू हे असला दवा लावला इथं पहिला पण- इथं पण झालं. आणि हे बी ना कुणी तरी घराकडेच वरबडलं होतं. होय इथं तर आत्ता झालं. नाही हा तू नका काढ. तू नका काढ. लागले रे. तू नका काढ. नाही आपल्या घरात होती तेव्हा नव्हतं. हसून पण लागलेलं ना, तिने दवा लावून काहीतरी वाढले ते. काढ ती बरोबर. हे घे पेट्रोल तर लावायचं. सुपडी घे. सुपडीमध्ये काढ. नका नाही नीट बघून काढा. अवघड आहे. ह्याला धार नाही. आहे ना धार, मोड ना त्याला. असं टाकत नाही रे. असं मोडून मग तू काढ माझी नका. मला भीती वाटते, दिसत नाही म्हणून हे बघ कसं एवढं केलं तरी हे होईत नाही. आता बघ किती मस्त दिसतात नख काढल्यावरती. होय, होय. जरा नीट काढायला पाहिजे होती, पण आता अंधारात काय दिसत नाही तर हा ठीक आहे है ना. हा हे बघ हे बाट तुटलं होतं. हे नियाचं हे झालं होतं. हे वाला बोट ना. होय. हा ते बघ ना, असं असं आहे ते. असं असं वाकडं झालं. असं नाही. काय झालं त्याला. ते काय खुरप हातावर बसलं होतं. अच्छा ते हा खुरपा. आणि हे इथं असंच बांधलं आणि असंच ठेवलं होतं. ते तसं वाकडं झालं. मग दुखत नाही तुला. आता नाही दुखत. झोप आल्या बोल. लाईट अजून आलीच नाही भाई. एवढा उशीर. नशीब माझ्याकडे पॉवर बँक आहे. नशीब चार्जिंग तरी होईल मोबाईलला. नाहीतर भाई 7% चार्जिंग होती माझ्या मोबाईलला. काय बोलायचं. लाईट पण आली आणि पप्पा पण आले. ते बघा तिकडे लोक झोपले पण, मम्मी आणि आई. मम्मीला तर काय फरकच नाही पडत. लाईट येऊ नाही तर ना येऊ, मम्मीला फरकच नाही पडत भाई. मम्मी तर डायरेक्ट थकती, डायरेक्ट झोपती. आता आपण पण ब्लॉगच्या एडिटिंगला बसू भाई. आजचा पण दिवस आपला संपलाय. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मराठी माणसाला सपोर्ट करा. आपलं छोटूचं चॅनल आहे, त्याला खूप मोठं करायचं आहे, सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.